राज्यामध्ये आजपासून स्वच्छता सेवा पंधरवाडा राबवला जातोय। महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली जाते। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गिरगाव चौपाटीवर स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहिमेला आता सुरुवात होणार आहे। राज्यात आजपासून स्वच्छता सेवा पंधरवाडा राबवला जातोय। महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता सेवा पंधरवाडा राबवला जातोय। तर महत्त्वाची बातमी, राज्यात आजपासून स्वच्छता सेवा पंधरवाडा राबवला जातोय। महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत हा सेवा पंधरवाडा राबवला जातोय। मुंबई महापालिकेच्या वतीने गिरगाव चौपाटीवर स्वच्छता अभियान सुरू होतंय। थेट जातोय गिरगाव चौपाटीवर स्वप्नील जाधव, आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। स्वप्नील, थोड्याच वेळामध्ये या अभियानाला आता सुरुवात देखील होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील या अभियानामध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय। कशा पद्धतीची तयारी अभियानाची आज करण्यात आलेली आहे? शुभम, नक्कीच आजपासून राज्यामध्ये स्वच्छता मोहीम ही 15 दिवसांसाठी त्याचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। गिरगाव चौपाटीपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे। एकूणच माझ्या मागे आपण बघितलं तर आता मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी हे आता स्वच्छता करण्यास या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सुरुवात सुद्धा झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा हे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता पालिकेचे कर्मचारी सुद्धा आहेत आणि ही जो स्वच्छता आहे ती सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात सुद्धा होणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण बघतो या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी हे कामाला लागलेले आहेत। अधिकारी त्यांच्यावरती देखरेख सुद्धा या ठिकाणी ठेवताना पाहायला मिळतात आणि अधिकारी सुद्धा या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच कालपर्यंत या गिरगाव चौपाटीवरती 2 ते 3 टन हा कचरा जमा करण्यात आला होता। नंतर आज सुद्धा आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कचरा हे कर्मचारी ते गोळा करतायत। मात्र एकूणच गिरगाव चौपाटी असेल तसंच मुंबईच्या आजूबाजूला असलेले सागरी किनारपट्टी आहे, या संदर्भात या सर्व जागी ही स्वच्छता मोहीम ती चालवली जाणार। तसेच मुंबईच्या अंतर्गत भागात सुद्धा ही स्वच्छता मोहीम चालवली जाणार। मात्र याची सुरुवात ही आजपासून होते आणि सलग 15 दिवस ही स्वच्छता मोहीम ती राबवली जाणार आहे। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाची अपडेट या अभियानाच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।